बल की तरफ से दबाव बनाया जा रहा है, किस तरह आपको जो है? मेरे को सुरक्षा दल या किसी के दबाव को मैं नहीं जमता ही करता, लेकिन हाँ, इलेक्शन कमीशन और पुलिस पे प्रशासन का दबाव है। तुम्हाला एकड जवळचा दहशतवाद सांगतात आणि ते पुन्हा आणखी तेच आरोप करतात की या ठिकाणी तुमची दादागिरी, आम्ही पैसे वाटत नव्हतो। मग मिळाले कोणाचे पैसे? माझे होते। विनोद तावडे 48 तास अगोदर सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असते, थांबले कसे? सर, विनोद तावड़े और आपकी प्रेस कॉन्फ्रेंस होने जा रही थी, साझा प्रेस कॉन्फ्रेंस हो जा रही थी, क्या बात होने जा रही थी? वो आरोप उनको सह नहीं सकते ना, इसलिए उन्होंने रोक दी। चलो, धन्यवाद। चलना है बाबा, ओय शेर, चला आता घरी, चला आगाशीला काम करा, चला चलना निशान। कार्यकर्ते जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरला थांबलेले आहेत आणि भाजपच्या विरोधात या संपूर्ण कार्यकर्त्यांची नारेबाजी जी आहे ती सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतात। निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या दुसऱ्या हॉलच्या, या हॉटेलच्या लिलियांता हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरती आहेत। विनोद तावडे सध्या पहिल्या मजल्यावरती आलेत आणि फोनवरती चर्चा ते सध्या करताना पाहायला मिळत आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये या भव्याच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला जो आहे तो करण्यात आलाय, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा देण्यात आलेली होती आणि प्रत्येक रूमची जी आहे ती तपासणी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच आमदार असलेले क्षितिज ठाकूर भव्याचे त्यांच्याकडनं करण्यात येते। आता सध्या आपण पाहू शकतो की विनोद तावडे जे आहेत ते आता या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि विनोद तावडे आता हॉटेलच्या खालच्या दिशेने गेलेले आहेत का हे पाहावं लागणार आहे, कारण की खालती संपूर्ण भव्याच्या कार्यकर्त्यांचा गराडा जो आहे तो हॉटेलच्या खालच्या दिशेने खालच्या भागात आहेत आणि भाजपच्या संपूर्ण पक्षाच्या विरोधात मोठी घोषणाबाजी जी आहे ती भव्याच्या कार्यकर्त्यांकडनं सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील दोन्ही नेत्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। खालती आता ग्राउंड फ्लोअरवरती विनोद तावडे जे आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस ते आता पोहोचलेले आहेत। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचसोबतच भव्याचे कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी विनोद तावडे यांनी त्यांच्यावरती केलेल्या सगळ्या आरोपांच्या संदर्भात आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। आता पुन्हा एकदा विनोद तावडे जे आहेत ते आता वरती हॉलच्या दिशेने वरती निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच संपूर्ण आज सकाळपासूनच भव्य वंचित बहुजन विकास आघाडी असेल किंवा भाजप असेल या दोन्ही पक्षांचा या हॉटेलमध्ये विरारच्या पूर्वेकडील या संपूर्ण हॉटेलमध्ये आपल्याला राडा पाहायला मिळतोय। पोलिसांचा फौजफाटा देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। पैसे वाटल्याचे आरोप जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडनं लावण्यात आलेले आहेत आणि काही रोख रक्कम देखील जी आहे ती बहुजन विकास आघाडीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं पकडण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली पत्रकार परिषद जी आहे ती हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर दोघेही जे पिता पुत्र आहेत या वसई विरार क्षेत्रामध्ये जे दोघेही आमदार राहिलेले आहेत त्या दोन्ही आमदारांनी आणि विनोद तावडे यांनी संपूर्ण एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली आणि बहुजन विकास आघाडीने जे आरोप लावलेले होते त्या आरोपांवरती स्पष्टीकरण जे आहे ते विनोद तावडेंनी दिलेलं आहे। परंतु या संपूर्ण हॉटेलच्या बाहेरच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांची